रामराम मंडळी. आजच्या युगामध्ये आपण जेव्हाही विषय काढतो की सरकारमध्ये सरकारी नोकरी मिळाली की ऐशो आराम आहे, त्या ऐशो आरामामागे आपली काय व्याख्या आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पगार घेणे, घर सांभाळणे आणि काहीच लागलं तर निवांत ऑफिसमध्ये जाऊन बसणे, फोन कॉल अटेंड करणे, सगळं कसं व्यवस्थित आणि आपोआप आपली प्रॉपर्टीही वाढत जाते. अगदी असाच समज आपला हा सरकारी जॉबबद्दल झालेला आहे. इवाना त्यासाठीच भरपूर पालक हे आपल्या पाल्यांना शिकवून सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा मोटो जो आहे तो हाच सांगितला त्यांच्या मनामध्ये रुजवतात. आणि त्यातूनच आपण बघतोय आता नीट सारख्या ह्या काही ज्या पेपर्स आहेत ते लीक होऊन आता त्यामध्ये भरती होण्याचं काम हे पैशाद्वारे करण्यात येत आहे. यामागे मोठं फक्त एकच आहे, आपल्या 7 पिढ्या ह्या बसून खाल्ल्या पाहिजे, आपल्या 7 पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे असा समज आहे. परंतु आता जेव्हा आपण तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखे जे कर्मचारी बघतो, सरकारी कर्मचारी बघतो, सरकारी ऑफिसर बघतो, त्यावेळेस आपल्याला निश्चितच कळतं की आपण जे राज्यात राहतो, आपण ज्या लोकशाहीत राहतो, तिथलं प्रशासन हे जर तुकाराम मुंडे सारख्या ऑफिसरने भरलेलं असेल तर निश्चितच त्याचा फरक हा आपल्यालाच ह्या पिढीमध्ये आपल्याच जगण्यामध्ये होणार आहे. त्याबद्दलच आपण या व्हिडिओद्वारे माहिती बघणार आहोत. जे तुकाराम मुंडे साहेबांना जमतं ते बाकीच्यांना का जमत नाही, हा बेसिक फरक आपण इथे डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब यांच्या आधी आता आपण आत्ता बोलतोय जे आत्ता अवैध दारूमुळे पिंपरी चिंचवड आणि हडपसर येथे जे मृत्युमुखी पडले, त्यानंतर एकच धडकशाही किंवा आपण म्हणू शकतो की तुकाराम मुंडे यांना जसं सरकारने पूर्णपणे FDC म्हणजे फूड डिपार्टमेंटचा त्यांना मोरक्या बनवल्यासारखं झालं. आणि त्यानंतर आपण जे बघतोय की त्यांनी सरासर जे भेसळयुक्त अन्न आहे, भेसळयुक्त प्राशन करण्यासाठी जे काही पाणी आहे त्याच्यावरती त्यांनी धाडी चालू केल्या. अवैध दारू साठ्यांवर त्यांनी हे चालू केलं, म्हणजे अवैध दारू साठे आहेत त्याच्यावरती त्यांनी पूर्णपणे धाडी चालू केल्या. आणि त्यानंतर आपण आता बघतोय की भरपूर ठिकाणी हे जे भेसळयुक्त चालू होती आणि प्राशन याच्यामध्ये, ती आता कुठेतरी आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतोय. सगळ्यांनीच तुकाराम मुंडे यांचा धास्ती घेतल्याचं आपल्याला कळतंय. त्यामध्ये आपण मेच्युअरली बघितलं तर अहिल्यानगरमध्ये जिथे जास्त दूध उत्पादन होतं तिथे 30% दुधाची आकलन हे घटलेलं आहे, म्हणजे कलेक्शन घटलेलं आहे. अवैध दारूधंदे बंद झालेले आहेत. भरपूर ठिकाणी त्याचा म्हणजे ध्यास घेतल्यासारखं झालेलं आहे, धास्ती घेतल्यासारखं झालेलं आहे. अनेक मेडिकल्समध्ये जे एक्सपायरी झालेले औषध आहे त्याची तपासणी चालू झालेली आहे. फार्मसी झालेलाच व्यक्ती हा मेडिकलमध्ये हे असावा, उपलब्ध असावा, हेही झालेलं आहे. आता हे सगळं झालं असताना याआधी जसे पगार आहेत, तुकाराम मुंडे साहेबांना पगार आहे तसाच पगार हा आधीच्या लोकांनाही असला असेल, परंतु ते कुठेतरी ते आपल्याला कारवाई करताना दिसले नाही. तुकाराम मुंडे हे त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत 25 वेळेस त्यांची बदली झालेली आहे. 25 वर्षाच्या कालावधीत 21 वेळेस त्यांची बदली झालेली आहे. सो निश्चितच कुठेतरी म्हणजे अशा तुकाराम मुंडे साहेबांसारख्या शेकडो कर्मचाऱ्यांची आपल्याला गरज आहे प्रशासनामध्ये. त्यामुळेच आपल्या ज्या जीवनाशी खेळण्याच्या प्रकार आहेत, म्हणजे मानवनिर्मित पनीर आपण जे म्हणतो, दूध घट्ट दिसण्यासाठी युरिया असू द्या, यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो. आणि तो प्रकार कुठेतरी आता ह्या अशा एका तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेल्या गोष्टींमुळे आपल्याला कंट्रोल होताना दिसतोय. हाच जर असे शेकडो ऑफिसर जर महाराष्ट्राच्या प्रशासनात उभे राहिले तर निश्चितच हा महाराष्ट्राला फायदा होणार. आपल्या आरोग्याशी जो खेळ होतोय तो आपल्याला कुठेतरी कंट्रोल करता येईल. आणि त्यासाठी असे ऑफिसर निवडण्यासाठी निश्चितच आपण त्यांना कुठला मोटो देतोय की तुम्ही का प्रशासनामध्ये कामासाठी जावा, हेही खूप महत्त्वाचं आहे. आपण जर त्यांना सांगणार की तुझी लाईफ सेट आहे, पैसे सेट आहे, तर निश्चितच ते तसेच अधिकारी तयार होतील. आणि जर तुम्ही सांगणार की समाजाची सेवा करण्यासाठी काही गोष्टी ह्या तुला समाजास देणं लागतो, यासाठी तू तिथं जाणार, तर तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखे वरिष्ठ कर्मचारी आपल्याला बघायला मिळतील.
तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल? तुकाराम मुंडे साहेब जे करतायत ते बाकीचे अधिकारी आपल्याला करताना का दिसत नाही? त्यामागची कारणं काय? हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.